नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भाग म्हणजेच जय पासून दूर राहण्यासाठी तेजस्विनीची शर्वरीला तब्बल 1 कोटींची ऑफर आणि शर्वरी प्रेम विकणार की स्वाभिमान जपणार हे सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। हा भाग अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर आपण पाहतो की राज्याध्यक्ष बंगल्यामध्ये गौतम आणि आशावरीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असते आणि संपूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं। पाहुण्यांची ये जा, खरेदी, सजावट, विधी यामुळे प्रत्येक जण व्यस्त झालेला असतो। मात्र ह्या आनंदाच्या वातावरणात एक व्यक्ती आतून अस्वस्थ असतं आणि ते म्हणजे तेजस्विनी। ती हॉलमध्ये उभी राहून जय आणि शर्वरीकडे पाहतच असते। दोघंही लग्नाच्या तयारीसाठी एकत्र आलेले असतात आणि कधी फुलांची सजावट, कधी पाहुण्यांची यादी, तर कधी लग्नाच्या व्यवस्थेवरती चर्चा। दोघांच्या चेहऱ्यावरचे हसू तेजस्विनीला अजिबात सहन होत नसतं। तेजस्विनी मनामध्ये विचार करते का हे दोघंही दिवसेंदिवस जवळ येत आहेत आणि आज ते फक्त मित्र आहेत, पण उद्या जयच्या मनामध्ये शर्वरीबद्दल प्रेम निर्माण झालं तर? आणि नाही, माझ्या घराची सून एका मध्यमवर्गीय घरातून नाही राहणार आणि हे मी कधीच होऊ देणार नाही, असं तेजस्विनी मनामध्ये विचार करत असते। तेवढ्यातच जय शर्वरीला म्हणत असतो की शर्वरी, तू नसतीस ना तर गौतमच्या लग्नाची तयारी अर्धीच झाली असती। तेव्हा शर्वरी म्हणते की हे माझंही कुटुंब आहे जय सर, आशावरी माझी बहीण आहे आणि तिचं लग्न म्हणजे माझीही जबाबदारी आहे। दोघेही पुन्हा कामामध्ये व्यस्त होतात, पण तेजस्विनीच्या मनामध्ये मात्र एक नवा डाव तयार होतो। त्या रात्री तेजस्विनी आपल्या खोलीमध्ये जाते आणि कपाट उघडते। आतल्या तिजोरीतून ती एक मोठी काळा कलरची बॅग बाहेर काढते आणि ती बॅग उघडताच आत नोटांचे गठ्ठे व्यवस्थित रचलेले दिसतात। पूर्ण 1 कोटी रुपये असतात। तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती कपटी हास्य उमटतं। तेजस्विनी म्हणते, गरिबी कितीही स्वाभिमानी असली ना तरीही पैशांसमोर झुकतेच आणि उद्या शर्वरीचीही मी परीक्षाच घेणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वरी ऑफिसमध्ये काम करत असते। तिच्या मोबाईलवरती तेजस्विनीचा फोन येतो। तेजस्विनी म्हणते, शर्वरी, मला तुझ्याशी एकट्यात महत्त्वाचं बोलायचं आहे। शर्वरी म्हणते, इथेच बोलूयात ना? तेव्हा तेजस्विनी म्हणते, नाही, हे बोलणं इथे होणार नाही आणि आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या जुन्या फार्म हाऊसवरती ये आणि लक्षात ठेव, ह्याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही, तुला एकटीलाच यायचं आहे। आणि इथेच फोन कट होतो। शर्वरी विचारात पडते आणि तिच्या मनामध्ये असं वाटत असतं की इतकं गुपित काय असू शकतं। ती विचारच करत राहते आणि संध्याकाळ होते। शर्वरी फार्म हाऊसवरती पोहोचते। संपूर्ण परिसर शांतच असतो। तेजस्विनी आधीच तिथे बसलेली असते। तिच्या समोर टेबलावरती ती काळी बॅग ठेवलेली असते। शर्वरी म्हणते, तुम्ही मला इथे का बोलावलंत मॅडम? तेव्हा तेजस्विनी काही क्षण तिच्याकडेच पाहत राहते आणि म्हणते, शांतपणे म्हणत असते, बस, खाली बैस। तेव्हा शर्वरी बसते। तेजस्विनी बॅग तिच्या समोर सरकवते आणि तेजस्विनी म्हणते, उघड। शर्वरी बॅग उघडते आणि क्षणभर स्तब्धच होते आणि आत नोटांचे गठ्ठेच गठ्ठे असतात। शर्वरी म्हणते, हे एवढे पैसे? आणि तेजस्विनी म्हणते, 1 कोटी रुपये आहेत। तेव्हा शर्वरी अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहते। शर्वरी म्हणते, मला हे का दाखवतायत मॅडम? तेव्हा तेजस्विनी शांतपणे म्हणत असते, कारण हे पैसे मी तुला देणार आहे। शर्वरी म्हणते, मला? तेव्हा तेजस्विनी म्हणते, हो, पण त्यासाठी तुला एकच अट मान्य करावी लागेल। शर्वरी म्हणते, कुठली अट? तेव्हा तेजस्विनी खुर्चीतून उठते आणि हळूहळू शर्वरी भोवती फिरत लागते आणि बोलू लागते। तेजस्विनी म्हणते की आजपासून कायमची जयच्या आयुष्यातून तू निघून जा। हे ऐकताच शर्वरीच्या चेहऱ्यावरती धक्काच बसतो। शर्वरी म्हणते, काय? तेजस्विनी म्हणते, तुला नीट ऐकू आलं ना की जयपासून दूर हो आणि त्याला भेटायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीही यायचं नाही, असं ती म्हणत असते। काही क्षण शांतता पसरते। शर्वरी हळूच विचारते। शर्वरी म्हणते, तुम्हाला वाटतं मी पैशांसाठी माझी माणसं सोडेन? तेव्हा तेजस्विनी म्हणते, माणसं नाही, तुझे स्वप्न खूप मोठं आहे। शर्वरी म्हणते, माझं आणि जयचं नातं तुम्ही इतकं चुकीचं का समजता? आम्ही दोघीही फक्त मित्र आहोत। तेव्हा तेजस्विनी कडक आवाजामध्ये म्हणत असते, कारण मला ते नातंच तुमचं मान्य नाही। तेव्हा शर्वरी म्हणते, का? मी गरीब आहे म्हणून का? तेव्हा तेजस्विनी म्हणते, हो, कारण माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये येणारी मुलगी त्याच्या तोलामोलाची असली पाहिजे आणि समाजात नाव असलेलं श्रीमंत घराणं असलं पाहिजे आणि तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीला ह्या घरामध्ये स्थान नाही। शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण ती स्वतःला सावरते। शर्वरी म्हणते, पैशांनी माणसांची किंमत ठरत नाही मॅडम। तेव्हा तेजस्विनी म्हणते, मला उपदेश करू नकोस। तू पुन्हा ती बॅग उघडते आणि तेजस्विनी म्हणते, हे बघ, पूर्ण 1 कोटी आहे। तुझ्या घराच्या 7 पिढ्यांनी एवढे पैसे पाहिलेले नसतील। हे ऐकताच सर्वच स्वाभिमान दुखावून जातो आणि ती खुर्चीतून उठते आणि शर्वरी ठाम आवाजात म्हणते, बस,
माझ्या आई वडिलांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तेजस्विनीही रागाने उभी राहते. तेजस्विनी म्हणते, मी वास्तव सांगते तुला. शर्वरी म्हणते, वास्तव हे आहे की माझे आई बाबा श्रीमंत नसतील, पण त्यांनी मला स्वाभिमान दिलेला आहे. तेजस्विनी म्हणते, स्वाभिमान बँकेत जमा होत नाही. तेव्हा शर्वरी म्हणते, पण स्वाभिमानामुळेच तर माणूस स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून जगू शकतो ना. तेव्हा तेजस्विनी पुन्हा प्रयत्न करते आणि ती म्हणते, 1 कोटी कमी वाटत असतील ना तर 2 कोटी देते. शर्वरी हसते, पण ते हसू वेदांनी भरलेलं असतं आणि ती म्हणते की तुम्हाला खरंच वाटतं प्रेमाला किंमत असते. तेव्हा तेजस्विनी म्हणते, प्रत्येक गोष्टींची किंमत असते. शर्वरी म्हणते, नाही, आईचं प्रेम, बाबांचा विश्वास आणि खरं नातं यांना किंमत नसते. शर्वरी हळूहळू ती बॅग बंद करते आणि ती उचलते आणि पुन्हा तेजस्विनी समोर ठेवून देते. शर्वरी म्हणते, हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. तेजस्विनी म्हणते, म्हणजे तू नकार देते आहेस का? तेव्हा शर्वरी म्हणते, मी पैशांना नाही, माझ्या संस्कारांना हो म्हणते. तेव्हा तेजस्विनी संतापते. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, आज तू हे पैसे नाकारलेस ना, पण लक्षात ठेव, मी अशी वेळ आणेल ना तुझ्यावर की तुला जयपासून दूर जावं लागेल. आणि शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटतात. शर्वरी म्हणते की तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणाचं घर तोडायला आलेली नाही आणि कोणाचं प्रेम विकतही घेणार नाही. ती शांतपणे मागे वळते आणि दारापाशी थांबते. मागे न पाहताच म्हणते, शर्वरी म्हणते, आज तुम्ही मला 1 कोटी रुपयांची ऑफर दिलीत, पण माझ्या आईबाबांनी मला जी मूल्य दिलेली आहेत ना, ती कोणत्याही पैशांपेक्षा मोठी आहेत. हे बोलून शर्वरी फार्म हाऊसमधनं बाहेर पडते. तेजस्विनी काही क्षण तिथेच उभी राहते आणि ती रागाने बॅग पुन्हा बंद करते. तिजोरीत ठेवताना स्वतःशीच पुटपुटते. ती म्हणते, आज तू पैशांना नाकार दिलेला आहेस आणि शर्वरी, पण हा खेळ जपून संपलेला अजून संपलेला नाही. मी असा डाव खेळणार आहे का तुला जयपासून दूर जावंच लागेल आणि पैशांची सुद्धा गरज पडेल आणि त्या दिवशी तुला माझ्यासमोर हार मानावी लागेल. दुसरीकडे आपण पाहतो, शर्वरी फार्म हाऊसच्या बाहेर येते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती आकाशाकडे पाहत मनोमनच म्हणत असते आणि तिथे जय पण आलेला असतो. जय शर्वरीचे हाल बघून मनामध्ये विचार करत असतो की काय झालं असेल. तो म्हणते, तेवढ्यात शर्वरी मनामध्ये म्हणत असते, देवा, मी कोणाचं वाईट कधीच केलेलं नाही, मग माझ्या प्रेमाची इतकी मोठी परीक्षा का? ती अश्रू पुसते आणि स्वतःला सावरते. जयकडे पाहते, पण ती शांतपणे पुढे निघून जाते आणि एका बाजूला तेजस्विनीचा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला शर्वरीचा स्वाभिमान. या दोघांमधील संघर्ष आता आणखीनच तीव्र होणार असतो आणि ते सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.